वैदर्भीय नाथ समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांची राज्यपालांकडे इच्छामरणाच्या परवानगीची मागणी। वैदर्भीय नाथ समाज संघटनेच्या वतीने नाथ समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी मोर्चे, धरणे, आंदोलन तसेच शेकडो निवेदने राज्य शासनाला पाठविल्यानंतर सुद्धा त्यांची दखल राज्य सरकारनं न घेतल्यामुळे अखेर वैदर्भीय नाथ समाज संघाच्या वतीने राज्यपालांकडे इच्छामरणाची परवानगी पदाधिकाऱ्यांनी आज अकोला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिलेल्या निवेदनात मागितली आहे। निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की लिंगायत, गुरव, वडार, रामोशी, सुतार, न्हावी, खाटीक, राजपूत, बारी, ब्राह्मण, विणकर तसेच तेली या समाजाकरिता शासनाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळे निर्माण केली आहेत। विशेष म्हणजे यातील बऱ्याच समाजांनी कुठल्याही प्रकारची मागणी राज्य शासनाकडे केली सुद्धा नव्हती, परंतु राज्यातील अतिशय मागास स्थितीमध्ये असलेल्या नाथ समाज मात्र कायम दुर्लक्षित राहिला आहे। वैदर्भीय नाथ समाज संघाच्या माध्यमातून मच्छिंद्रनाथ आर्थिक विकास महामंडळाच्या निर्मितीसाठी आज तागायत विविध प्रकारची आंदोलने, मोर्चे, धरणे यामध्ये राज्यभरातून शेकडो निवेदने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देऊनही स्वतःला नाथ भक्त म्हणून आपल्या नेत्यांवर फक्त सिनेमे काढणाऱ्यांना अजूनही जाग येत नसल्यामुळे या नाथ समाज द्वेषी राज्य सरकारच्या दुजेभावाला कंटाळून आम्ही वैदर्भीय नाथ समाज संघाचे पदाधिकारी इच्छामरणाची परवानगी मागत आहेत, अशी मागणी त्यांनी यावेळी निवेदनाद्वारे केली। राज्य शासनाने आतापर्यंत ज्या समाजाला गरज नाही अशा उच्चभ्रू समाजांना सुद्धा महामंडळाची त्यांच्या विकासासाठी, आर्थिक विकासासाठी महामंडळांची, स्वतंत्र महामंडळांची निर्मिती केली। परंतु वैदर्भीय नाथ समाज संघाच्या वतीनं नाथ समाजाकरिता महामंडळाच्या मागणीसाठी आम्ही धरणे, आंदोलन, मोर्चे सगळं केलं, परंतु एवढं सगळं होऊन सुद्धा शासनाने त्याची दखल घेतली नाही। त्यामुळे त्याच्या निषेधार्थ या नाथ समाजद्वेषी सरकारच्या विरोधात आम्ही कलेक्टर अकोला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना इच्छामरणाची परवानगी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मागत आहोत।